हाय फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. हा व्लॉग थोडा डिफरंट असणार आहे. आम्हाला खरं तर वाटलं नव्हतं की आम्ही हा व्हिडिओ बनवू, पण गोष्टी अशा घडल्या की आम्हाला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. तुम्हाला जसं माहीत असेल की लास्ट व्लॉगमध्ये आपण पॅकिंग करत होतो. आपली एक शॉर्ट ट्रिप होती, फॅमिली ट्रिप. सो झालं असं आहे की वी हॅव गॉट स्कॅम. करेक्ट. तर काय झालं, कसं झालं, हे सगळं आम्ही एकदम डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नेक्स्ट टाईम कोणीही जेव्हा विला वगैरे बुक करत असेल तेव्हा त्यांच्यासोबत हे घडणार नाही. आणि ॲक्च्युली या सगळ्या विलाची बुकिंग वगैरे दादानी केली होती. मग ह्या व्हिडिओमध्ये दादा पण असणार आहे. तो सगळं सांगेल की त्यांनी कसं कॉन्टॅक्ट केलं, कोणाला फोन लावला होता, कसं बुकिंग झालं, अमाऊंट कुठे पे केली, त्याच्यानंतरचे स्टेप्स आम्ही काय घेतले आणि आम्हाला हे कसं कळलं. तर स्टे ट्यून. सो फ्रेंड्स, हा माझा मोठा भाऊ आहे सुचित. तर तो Hi. आता आपल्याला सांगेल की ॲक्च्युअलमध्ये कसं त्याने रीच आउट केलेलं, त्यांना बुकिंग कशी केली होती आणि ॲक्च्युअलमध्ये काय घडलंय. तर तो आपल्याला सगळं सांगेल आता. ओके, सो हाय एव्हरीवन. मी सुचित, जसं की सुमितने सांगितलं याचा मोठा भाऊ. सो आम्ही युजली ही ट्रिप मान्सून ट्रिप आम्ही म्हणतो की आम्ही दरवर्षी करतो आणि त्यासाठी आमच्या ग्रुपमधले सगळेच लोक ऑनलाईन, जे आपण सगळेच सध्या करतो की ऑनलाईन इंस्टाग्राम फेसबुकवर विलास शोधत होतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला थर्ड पार्टी वेंडर्स असतात, कंपनीज असतात जे रेंटेड विलास देतात आपल्याला. त्यांच्या थ्रूच आम्ही सगळे वेबसाईट्स सर्च करत होतो. तर मला इंस्टाग्रामवरच अशी एक स्टे होरायझन म्हणून एक कंपनी आहे, जी फेक आहे बेसिकली. ती मला भेटली आणि त्यांचे विलास वगैरे मी युजली सगळ्यांनाच, म्हणजे इट्स नॉट जस्ट वन कंपनी, पण अशा मल्टिपल होते ज्यांना मी रीच आउट केलं होतं. त्यांचे कोटेशन्स घेतले होते. आमच्या डेट्सनुसार आम्ही जी डेट बघत होतो, आजची आणि उद्याची, बेसिकली 26-27 आम्ही बघत होतो. आणि आमचं लोकेशन कर्जतच होतं, जवळचं आम्हाला चेक करायचं होतं. सो त्यानुसार कोणते आमच्यासाठी ऑप्शन सुटेबल आहे आम्ही हे चेक करत असताना हा एक ऑप्शन यांचा आम्हाला आवडला. आम्ही 5 BHK विला शोधत होतो, कारण का आम्ही 10 जण होतो, म्हणजे 5 कपलसाठी. सो 5 BHK विला आम्हाला भेटला आणि तो पण एक डिसेंट अमाऊंटला, म्हणजे 28,000ला विला आणि 750 पर हेड फूड कॉस्टिंग. आणि तीच आम्ही बाकीच्या विलासबरोबर जेव्हा कम्पेअर करत होतो, आम्हाला 35,000 45,000 पर्यंत जात होती आणि 1200 किंवा 1000 रुपये फूडचे भेटत होते. थोडं त्यातल्या त्यात कर्जतला असल्या कारणाने आणि थोडासा आतमध्ये होता, म्हणजे हायवे पासून थोडा आतमध्ये असायला बोललो डिसेंट आहे, चल आपल्याला भेटून जाईल. तरी तो 3200 पर हेड होत होता. आमच्यामध्ये ग्रुपमध्ये पण थोडे डिस्प्यूट झाले की जायचं की नाही जायचं, कर्जत नको. आमच्यातले काही मेंबर्स आधीच कर्जतला गेले होते, सो ते वेरंट रेडी. काही लोकांना अलिबागला जायचं होतं, काही लोकांना लोणावळ्याला जायचं होतं. बट प्राईस सेंट्रिक जसं म्हणतो की लिस्ट वर्स्ट हा आमच्यासाठी होता. सो आम्ही हा चूज केला. त्यावेळेस ती जी बाई होती जी माझ्याशी बोलत होती, ती नॉर्मल कॉलवरती नव्हती बोलत, ती व्हॉट्सॲप कॉलवरती बोलत होती. सो त्यांचा एक नंबर असतो, तो व्हॉट्सॲपवरून मला इंस्टाग्रामवरून भेटला. त्यांचं व्हॉट्सॲपला कॅटलॉग ओपन झालं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ विलास वगैरे होते. त्यातला 5 BHK माझा जो प्रेफरन्स होता मी तो दिला आणि तिला मी विचारलं. युजली मेसेजवर बोलण्यापेक्षा आय ऑलवेज प्रेफर की कॉलवर जाऊन जे काय आहे बोलून आपण सॉर्ट आउट करूया. तर मी कॉल केला. कॉल केल्यावर त्या मॅडमने लगेच उचलला. तिने मला सगळं एक्सप्लेन वगैरे केलं, बिलाचं हे ते सगळं, जेवणाचं कसं, चेक इन चेकआउट टाईम काय काय आहे वगैरे हे ते सगळं सांगितलं. त्यावेळेस मला अमाऊंट सांगितली होती 36,000, म्हणजे विथ फूड 36,000 सांगितली होती. सो आम्ही थोडंसं बोललो बार्गेन करूया, बिकॉज 36 आम्हाला जास्त वाटली होती. तर बार्गेन करून मी 30 बोललो पहिले तिला, बट शी सेड की नाही 30 नाही 34 होईल. तर मी 32 कोट केलं आणि 32ला ती फायनल झाली. पण त्याच्यानंतर ना मी तिला 2-3 फोटोज अजून मागितले की मला स्विमिंग पूल दाखवा, कसा आहे, किती डीप आहे, केवढा मोठा आहे, 10 जण आम्ही गेलो एकत्र पाण्यात तर बसेल, म्हणजे होईल का सफिशियंट. तर ती मला बोलली हां मी पाठवते. तिने पाठवलं आणि त्या दिवशी ती कंटिन्युअसली तिने मला 3-4 कॉल केले. मी त्या दिवशी ऑफिसला होतो म्हणून मी मीटिंग्समध्ये असताना तिचे कॉल काय उचलू शकलो नाही, बट ती मला सारखी कॉन्टॅक्ट करत होती तिच्या साईडने. त्याच्यानंतर मी जेव्हा हे प्रपोजल टाकलं आमच्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, सो थोडे दिवस आम्ही काही बुकिंगचं केलं नाही. एका पॉईंट नंतर 2 तारखेला आमचं परत याच्यावर डिस्कशन झालं, 2 जुलैला. सो असं डिस्कस झालं की आपण हा विला फायनल करूया. आणि त्याच्यानंतर मग मी तिला कॉल केला, बट तिने माझा कॉल उचलला नाही.
असं झाल्यानंतर मी तिला मेसेज टाकला, हाय वी नीड टू कन्फर्म द बुकिंग. असं टाकल्या तिचा मला नेक्स्ट मोमेंटला विदिन 1 मिनिट तिचा मला कॉल आल्यानंतर मी तिला बोललो, आपण जसं वरती चॅट केलं होतं 32 मध्ये डन करूया का, आम्हाला बुकिंग करायचं आहे हे ते सगळं. ती बोलली हां ठीक आहे सर आपण करूया, मी तुम्हाला एक QR कोड पाठवते, जनरेट करते, सिस्टम जनरेटेड असणार तो, आणि इट विल बी व्हॅलिड ओनली फॉर 5 मिनिट्स. सो तुम्हाला 5 मिनिटाच्या पेमेंट करायचं आहे. सो मी परत एकदा सगळ्यांचं कन्फर्मेशन घेतलं, ते करेपर्यंत रात्रीचे 9:30, 8, 10च्या आसपास आलं होतं. आणि तो QR कोड इनव्हॅलिड झाला. तोपर्यंत मी काही करू शकलो नाही, बिकॉज मी माझ्या पर्सनल रिझनमुळे बाहेर होतो. सो मी ते केलं नाही. नंतर मी जेव्हा घरी आलो अराउंड 11:30, पावणे 12च्या आसपास मी घरी आलो आणि मी बघितलं की ती मॅडम अजूनही ऑनलाईन होती. सो मला असं वाटलं की आता कसा पीक टाईम आहे, युजली मॉन्सूनमध्ये भरपूर लोक जातात, सीझन आहे, सो असतील ऑनलाईन, काम असेल तर मग त्यांनी मला, मी एवढ्या रात्री मेसेज केला, हाय आर यू देअर, तर तिने मला रिवर्ट केला आणि मला QR कोड पाठवला. QR कोड पाठवल्यानंतर सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन मी 50% घेतलेलंच होतं. सो मी ते पेमेंट केलं 16,000चं. सो त्याचे माझ्याकडे कॉपी पण आहे, मी तुम्हाला दाखवत होती. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं होतं. फॉर सिक्युरिटी रिझन्स अगेन मी फक्त तुम्हाला अमाऊंट दाखवतो. 16,000ची मी पे केली होती आणि ती पे केली होती बाबा ताज पॉवर हाऊसला. तुम्ही झूम बघू शकता. तर ही मी रात्री केली होती 12:02 3 तारखेला. सो ही पेमेंट केल्यानंतर मला त्यांचं कन्फर्मेशन आलं. त्या मॅडमने मला एक नंबर दिला. त्यांनी सांगितलं की उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक रजिस्टर्ड ID वरून ईमेल येईल बुकिंग कन्फर्मेशनचा. आणि तिने मला अजून एक नंबर दिला, तो पण व्हॉट्सॲपचाच होता, की बाकीचं पुढचं हे आता ही टीम मॅनेज करेल. एक बुकिंग टीम होती आणि एक ऑपरेशन टीम होती, सपोर्ट टीम होती, ज्या सपोर्ट टीम तुमच्याशी कोऑर्डिनेट करेल. बोलो ओके फाईन. त्या माणसाने मला एक लिस्ट पाठवली जिकडे तुमचे नाव, चेक इन डेट, चेक इन टाईम, चेकआउट डेट टाईम, किती लोक गेस्ट आहे, काय आहे हे ते सगळं, आणि त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स वगैरे हे ते सगळं पाठवलं. ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी आज जसं तिने मला कन्फर्म सांगितलेलं तसं मला ईमेलही आला माझ्या जीमेलवर की युअर बुकिंग हॅज बीन कन्फर्म्ड विथ दिस डेट्स आणि बाकीचे डिटेल्स. त्यांचा ईमेल ID मी चेक केलं तर स्टे होरायझन असं त्यांचा प्युअरली वेबसाईट जनरेटेड होता. सो आम्हाला कुठे असं क्लिकच नाही झालं की हे फ्रॉड असू शकतं, बिकॉज त्यांचे जेव्हा आम्ही इंस्टाग्रामवर फॉलोअर्स बघितले 75K फॉलोअर्स होते. सो आम्हाला बऱ्यापैकी वाटलं होतं की जेन्युइन आहे, म्हणजे हा फ्रॉड असेल हे मनात पण नाही आलं, आमच्या डोक्यात पण नाही आलं बेसिक. ते झाल्यानंतर मध्यंतरी मी थोडा बिझी होतो कामामध्ये, बाकीचे सगळे बिझी होते. आमचं 50% पेमेंट डन झालं होतं 16,000चं. सो नंतर आम्ही सगळे आपल्या कामामध्ये बिझी झालो आणि आता जेव्हा 1 आठवडा राहिला होता, सो आम्ही परत कनेक्ट केलं इंटरनली की आम्हाला मेनू फायनलाइज करायचा होता की मेनूचं काय वगैरे हे ते. तर आमचे थोडेसे कस्टम रिक्वायरमेंट्स होत्या प्रत्येकाच्या. श्रावण असल्या कारणाने काही लोक नॉनव्हेज व्हेज असे होते, काहींना स्टार्टर हवं होतं, पूर्ण जेवण नव्हतं हवं असं तसं. तर आम्ही त्यासाठी मी कनेक्ट केलं त्याला. परत सेम तो माझा फोन उचलत नव्हता. मी त्याला 2दा-3दा फोन केला पण तो उचलत नव्हता. आणि हे सगळे मी व्हॉट्सॲप कॉल केल्या, नॉर्मल कॉल त्यांचा लागतच नव्हता. तो मला व्हॉट्सॲपवर ऑनलाईन दिसतोय, मी त्याला कॉल करतोय, तो कॉल कट करतोय. तो मला म्हणतोय हां बोलिये सर मेसेजवर. तर मी त्याला मेनू पाठवला, तर तो म्हणतो हां हो जाएगा. पण मी बोललो की आम्ही जे ऑप्शन सांगितले हे तुझ्या मेनूमध्ये नाहीच आहे, तू कसं करणार आहे मला ते सांग, तू त्याचे एक्स्ट्रा कॉस्ट घेणार आहे की काय करणार आहे मला ते सांग, मला ते त्याशी बोलायचं होतं. तर मी त्याला मेसेज टाकला की प्लीज रिसीव माय कॉल, आय नीड टू टॉक टू यू अर्जंटली. असं बोलल्यावर त्याने मला कॉल केला. बोलला तो सर हो जाएगा, आप जो बोल रहे हो सब मिलेगा आपको, असं तसं हे. तर मी बोला आपने कुक से बात किया है क्या? हाँ सर वो हम लोग जो बोलेंगे वो दे देता है, ऐसा कुछ प्रॉब्लेम नहीं है. आणि आमची आउट ऑफ द वे जाऊन रिक्वायरमेंट होती, म्हणजे ज्या गोष्टी मेनूमध्ये नाहीच आहे आम्ही त्या गोष्टी सांगितल्या होत्या. सो तेव्हा पण मला असं वाटलं, अरे बोललो हा व्यक्ती आपल्याला सगळं देतोय, कुठे जास्त चार्ज नाही करणार ना, हे नाही करणार ना. नंतर आम्ही हे ग्रुपमध्ये पण डिस्कस झालं, बट वी वर लाईक चलो जास्त चार्ज जरी केले तरी आपल्या मनासारखं देतोय तर आपण पे करूयात. ते झाल्यानंतर हे संडेला झालं. मंडेला त्याने 21 तारखेला त्याने मला ऑफिसमध्ये फोन केला 4:30च्या आसपास की सर तुम्हाला जेवणाचे 100% पे करावे लागतील. आणि मी बोललो की आम्ही 50% ऑलरेडी पे केले, 50% 32,000चे 50% 16,000 मी त्याला पे केले होते. तर तो मला म्हणतो की तुम्हाला जेवणाचे 100% पूर्ण पे करावे लागेल. सो मी परत त्याला क्वेश्चन केला की कशाला, मी बाकीचे सगळं पेमेंट तुला ॲट द टाइम ऑफ चेक इन करेल, चेकआउट पण नाही, चेक इनच्या टाइमला मी सगळे पेमेंट करेल,
पण त्यावेळेस तो बोलला की सर तेव्हा तर तुम्हाला करायचेच आहे, पण त्याच्या ॲडिशनल 5,000 रुपये पण तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून द्यायला लागेल. तर मी त्याला तेच बोललो की ठीक आहे, मी सिक्युरिटी डिपॉझिट ॲट द टाइम ऑफ चेक इन देईल, मी ॲट द टाइम ऑफ चेकआउट त्याला बाकीचं पेमेंट करेल, म्हणजे ते 5,000 डिडक्ट होऊन जातील माझ्या फायनल अमाउंटमध्ये. तो तेव्हा तो बोला हाँ ठीक है चल वो चलेगा, बट आप खाने का कर दो बिकॉज कुक का अवेलेबिलिटी कम है, बिकॉज हमारे बहुत सारे विलाज है, तो ये जो कुक है उसका अवेलेबिलिटी कम है, हम लोग को कुक को बुक कर के रखना पड़ता है और उसको जो सामान लाना है उसके लिए पैसा लगेगा, तो इसलिए हम लोग 100% लेते हैं. तर त्याच्यामध्ये पण मग आम्ही 3750 ही जी अमाऊंट होती 21 तारखेला मी अकाउंटमधून परत त्याला दिली. सेम जनरेटेड त्याने QR कोड पाठवला. मी फोनपेवरून ट्राय केलं, फोनपेने मला अलाव नाही केलं, त्याने मला कॅनॉट प्रोसीड फर्दर विथ दिस पेमेंट असं फोनपेचा मला डिस्क्लेमर पण आला. माझ्या ऑफिसमधल्या कलिगला मी सांगितलं की मला असा इश्यू येतो आणि मी तो सेम स्क्रीनशॉट त्या माणसाला पण पाठवला. तर तो माणूस मला बोलला की सर आप फोन पे से मत करो, गूगल पे से करो, गूगल पे से हो जाएगा. आणि मी गूगल पेवरून केलं मग त्यावेळेस, आणि गूगल पेवरून झालं ते. सो ते झाल्यानंतर मग त्याचं पेमेंटची स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतो. आणि यावेळेस जे अकाउंट नंबर दिला किंवा जे स्कॅनर होतं हे बघा, डिफरंट याचं होतं. 3750 अमाऊंट आहे आणि ही गेली आहे पटेल मुस्ताक अली. आणि ही मी कधी केली 21 जुलै 6:10 हे तुम्ही बघू शकता. तर ही पेमेंट मी केली. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर माझ्याकडे बाकीच्यांची अमाऊंट माझ्याकडे होती, होल्ड केलेली होती. आता थर्सडे पासून आम्ही ॲक्च्युली मग त्याच्या मागे लागलो, म्हणजे आम्हाला ट्रॅव्हल प्लॅन करायचा होता, कसं करायचं वगैरे हे ते, किती वाजता सकाळी निघायचं, कुठे होल्ड घ्यायचा. तर त्यासाठी आम्ही सर्च करत असताना आम्हाला विला लोकेशन त्याने दिली होती ॲक्च्युली, पण ते आम्हाला असं वाटतं की आमच्या ओव्हरसाईटमध्ये ती निघून गेली. ती विला लोकेशन त्याने दिलं होतं. आम्ही युजली काय बघितलं की आपल्या प्लेस पासून विला किती लांब आहे, ट्रॅव्हल टाइम किती लागतोय, आपण कोणता रूट घ्यायचा, आता पनवेल वरून जायचं की कर्जत बदलापूर कसं जायचं, आम्ही ते चेक करत राहिलो सगळे लोक. आणि त्या लोकेशन त्याने जे पिन केलेलं होतं ना त्याच्यावर ॲक्च्युअलमध्ये विला नव्हता, प्रॉपर्टी दिसत होती. पण युजली ज्यावेळेस आपण विला शोधतो तर प्रत्येक जण आपल्या विलाला काहीतरी नाव देतं आणि ते पिन करून ठेवतं गुगल लोकेशनवर. तर याच्या लोकेशन ब्लँक होतं, काहीच नव्हतं. आणि आम्हाला हे आमच्याकडून ओव्हरलुक झालं, आम्ही हे बघितलंच नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस परवा सुमित स्वतः जेव्हा चेक करत होता तर त्याला ते दिसलं नाही आणि आजूबाजूला भरपूर सारे विलाज होते. तर यांनी रँडमली एका विलावर क्लिक केलं आणि याला तोच विला भेटला जो आम्हाला देणार होता तो माणूस. आणि हा माझ्याकडे आला, बोलला दादा असं आहे. तर मी लगेच त्या माणसाला फोन केला. अगेन तो माणूस माझा फोनच उचलत नव्हता, तो ऑनलाईन असून माझे फोन उचलत नव्हता. मी त्याला बोलतोय मला लोकेशन पाठव विलाचं. त्याने मला लोकेशन नाही पाठवलं, केअरटेकरचा नंबर नाही पाठवला. कारण का मी त्याला दुसरं रिझन दिलं, बोलो केअरटेकरचा नंबर दे, कारण का आम्हाला पिण्याच्या पाण्याची काय सोय बघायचं आहे, बिकॉज आमच्यावर लहान मुलं होती, तर त्यांचं पाणी कॅरी करायचं का काय करायचं आम्ही ते विचारत होतो. तर त्याने केअरटेकरचा नंबर नाही दिला. त्याने मला असं सांगितलं की मी तुम्हाला ईमेलवर शेअर करेल उद्या संध्याकाळी, म्हणजे फ्रायडेला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला केअरटेकरचा नंबर ईमेल करणार होता. जे मला वियर्ड वाटलं, म्हणजे युजली नंबर तुम्ही सांगू शकता तोंडाने किंवा व्हॉट्सअपवर शेअर करू शकता, ईमेल करायची गरज नाही पडत. सो हे दुसऱ्यांदा क्लिक झालं असं की काही ना काहीतरी कुठेतरी फिशी वाटतंय. पण ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने मला लोकेशन पाठवल्यानंतर त्याने माझा फोनही उचलला. नंतर मग त्याशी बोललो मी, तर म्हणतो हां सर लोकेशन एकदम एक्झॅक्ट नाही आहे, 100-200 मीटर इकडे तिकडे होऊ शकतं, ते लाईव्ह लोकेशन आहे. पण ते लाईव्ह लोकेशन नव्हतं, त्याला कॉर्डिनेट्स होते. युजली जेव्हा कॉर्डिनेट्स येतात ना ते एक्झॅक्ट असतात, जेवढं मला माहिती आहे. पण असलं तरी एवढं लांब नाही येणार. आणि जो विला सुमितने बघितला होता, जो आयडेंटिकल होता, सेम होता, तो कमीत कमी 500 ते 600 मीटर लांब होता. बोललो एवढं लाईव्ह लोकेशन तर हलणार नाही बोललो. सो मेन म्हणजे त्या विलाचं नाव पण डिफरंट होतं आणि त्याला जी कंपनी मॅनेज ती पण डिफरंट होती. 7 विलास त्यांचा साध म्हणून जे आहेत फॅमिली एक, ते विला ओन करतात आणि मॅनेज करतात. सो हे असं झाल्यानंतर मी माझ्या ग्रुपमध्ये सांगितलं असं झालंय. सो माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत, त्यांना मी सांगितलं असं आहे, तर आपण एक काम करूया. मी सुमितला पण सांगितलं की तुम्ही एक नंबर दिला ज्याच्या थ्रू मी बुकिंग केली होती, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा आणि असं विचारा की आम्हाला या तारखेला विला अवेलेबल आहे का विचारा कर्जतला. सुमितने विचारलं, सुमितला रिस्पॉन्स नाही आला. बट माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी विचारलं तर त्यांना रिस्पॉन्स आला.
त्यांना रिस्पॉन्स आला की 26-27ला हा विला अवेलेबल आहे, जो मी बुक केला होता. त्याच्यानंतर आमचा अजून म्हणतो ना की डाऊट वाढला. जो होता हा कॉन्फिडन्समध्ये चेंज झाला की नक्कीच काहीतरी फ्रॉड आहे. त्याच्यानंतर आम्ही 7-8 वाजेपर्यंत त्यांना ऑफिसच्या कामामध्ये असल्या कारणाने आम्ही थोडासा वेळ जाऊ दिला. रात्री 9:30-11 वाजेपर्यंत आम्ही 9:30 ते 11 हा जो टाईम होता. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू तिच्याशी मेसेजवर बोलत होतो. तिची बाई होती, म्हणजे युजली बुकिंग घेणारी बाई असते आणि नंतरचं सपोर्ट देणारा माणूस होता. तर रात्री 11:30 वाजता त्या बाईनेच माझ्या बहिणीच्या मिस्टरांना फोन केला आणि सांगितलं की सर विला अवेलेबल आहे, तुम्हाला बुकिंग करायचं आहे, असं तसं हे ते वगैरे सगळं सांगितलं. आणि त्यांनी मला फोन केला मग की अरे असं असं आहे, हा तर असं असं बोलतोय, आता काय करायचं. आणि रात्री लेट नाईट झालं होतं, तर मी काय केलं, फोन चालू होता तोपर्यंत मी स्टे हॉरायझनच्या इंस्टाग्राम पेजवर गेलो. तो ज्यांना फॉलो करत होता त्या फॉलोवर लिस्टमधून ना मी जेवढे विलावाले होते, जे रेंटल कंपनीज होत्या किंवा विलाज होते, त्यांचे नावं काढले आणि मी त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन चेक केलं. त्यातला लकीली मला 7 विला म्हणून एक पेज आहे, ते 7 विलावाले भेटले आणि त्याच्यामध्ये त्यांचे हा विला मला दिसला. त्याच्यामध्ये तो विला दिसल्यामुळे मग मी काय केलं, त्या विलावर गेलो, चेक केले पेजेस आणि त्यांचा इंस्टाग्रामवर त्यांना मेसेज केला की इज दिस विला अवेलेबल फॉर 26-27. अगेन सेम. एवढ्या रात्री मला रिप्लाय नाही आला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी लगेच त्यांना, त्यांचा मेसेज नंबर होता त्याच्यावर लिहिलेला होता, फॉर फर्दर बुकिंग कॉन्टॅक्ट दिस नंबर. मी त्यांना मेसेज केला इंस्टाग्रामवर अगेन आणि व्हॉट्सॲपवर पण, बट रिप्लाय नाही आला. कॉल केला, तो रॉंग नंबर लागला. 7 विलावाल्यांचा पण रॉंग नंबर लागला. पण 11च्या नंतर मी जेव्हा ऑफिसला निघालो, मला त्या 7 विलावाल्यांचा रिप्लाय आला की हाय सर, हा विला अवेलेबल आहे. 45,000 त्यांनी मला सांगितली त्या विलाची कॉस्ट. आणि 5 BHK होता, बट त्यातला एक बेडरूम अंडर रिनोव्हेशन होता, हे तिने मला सांगितलं. आणि जेवणाचे प्युअर व्हेज विला होता आणि 1200 रुपये जेवणाचे होते त्याच्याकडे. असं तसं हे झालं. मी ते बोललो बोललो आणि आम्ही तर हा विला बुक केला आहे. तर ती बोलली की नाही, हे होऊच नाही शकणार, आमच्याकडे बुकिंगच नाही आले. बोललो एकदा तुम्ही चेक करा तुमच्या फॅमिलीमध्ये, जर तुमच्या ॲब्सन्समध्ये दुसरं कोणी ही बुकिंग घेतली असेल, रिसीव्ह केली असेल तर चान्सेस आहे. सो त्या मॅडम बोलल्या की लेट मी चेक. त्यांनी चेक केलं तर त्यांना असं कोणतीच बुकिंग दिसलं नाही. तर मी त्यांना माझं बुकिंग कन्फर्मेशन वगैरे पाठवलं. तर ती पण तेच बोलली की तुमचा विला जो आहे हा विरजा विला आहे आणि आमचा वेगळा आहे. तर मी तिला मग फोटो पाठवले. बोललो हे बघा, हे फोटोज मला आलेत. आता भलेही नाव वेगळं असेल, मला माहीत नाही, पण हे फोटोज मला आलेले आहेत या अकाउंटवरून आणि हा विला आमचा आहे, आमची उद्याची बुकिंग, मी एवढे अमाऊंट भरलेत. तर ती बोलले सर शक्यच नाही आहे, माझा फॅमिलीचा विला आहे, माझ्याकडे कोणतेच बुकिंग आले नाही आहे आणि आम्ही हा कोणाला मॅनेज करायला पण देत नाही. आम्ही दिला तरी आमचं 7 विला आमचं स्वतःचं पेज आहे, आम्ही त्या पेजवरूनच फक्त बुकिंग्स घेतो या विलासाठी. सो हे तुम्हाला दुसरीकडून येणं पॉसिबलच नाही. आणि बेसिकली ते बुकिंग घेत नव्हते. इट वॉज अंडर मेंटेनन्स होता आणि ते बोलले आम्ही फक्त फॅमिलीवालेच तिकडे जाणार होतो, बट मेंटेनन्स असल्या कारणाने आमचं पण कॅन्सल झालं, फॅमिलीचं पण काहीतरी लास्ट मोमेंट कॅन्सलेशन आलं. सो आम्ही विचार करतोय की आम्ही हा आता रिलीज करू, सो दॅट बाकीचे लोक ज्यांना बुक करायचे ते करू शकतील. तर ती मॅडम मला बोलली की तुम्ही 45,000 पे करा, मी तुमचं हे बुकिंग कन्फर्म करते. बट अगेन मला कन्फर्मेशन नव्हतं की हा नक्की त्यांचाच विला आहे की नाही वगैरे. तर मी त्यांचा नंबर घेतला, मी त्यांच्याशी बोललो. त्या मॅडम माझ्याशी बोलल्या. शी वॉज द ओनर, अनन्या साद म्हणून त्यांचं नाव होतं. तर मी त्यांच्याशी बोललो, नॉर्मल कॉलवर बोललो आणि व्हॉट्सॲप कॉल, नॉर्मल कॉल आणि इंस्टाग्रामवर माझं 3 ठिकाणी बोलणं चालतं. नॉर्मल कॉलवर त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी मला सगळं सांगितलं, हे आमचे 3 विलाज आहेत. त्यांनी बाकीचे सगळे डिटेल्स वगैरे दिले. त्याच वेळेस मी त्या व्यक्तीला, जो कस्टमर सर्व्हिसवाला होता, त्याला मी ऑनलाईन घ्यायचा प्रयत्न केला की बोललो यांना एका सेम कॉलवर मर्ज करू आणि यांचं बोलणं करून देऊ. बट त्या बहादरने माझा फोन नाही उचलला. ते झाल्यानंतर थोड्या वेळानंतर मी त्याला परत मेसेज केला की प्लीज आय नीड टू टॉक टू यू अर्जंटली. ते झाल्यानंतर मग त्याने माझा फोन उचलला. त्याच्यानंतर मी त्याला बोललो ये विला आपका है क्या. तो म्हणतो हां सर ये विला हमारा ही है. जेव्हा की जर तुम्ही त्या स्टे हॉरायझनचा लोगो बघाल ना, त्याच्यामध्ये क्लिअरली खाली लिहिलं आहे विला रेंटल कंपनी. तर मी त्याला बोललो की तुमच्या लोगोमध्येच तुम्ही लिहिलेलं आहे की विला रेंटल कंपनी, तर तुम्ही विला ओन करतात का पक्का. तो हाँ सर हम लोग ओन करते हैं. बोला मेरा अब भी 2 मिनट पहले विला के ओनर से बात हुआ है, आप झूठ मत बोलो, आपकी चोरी पकड़ी गई है. हे झाल्यानंतर पण
तो रेडी नव्हता ऐकायला की नाही सर नाही आप ओनर का नंबर दे दीजिए मैं उससे बात करता हूँ, एवढं बोलून त्याने फोन कट केला. फोन कट करायचं हे झालं तर मी कन्फर्म झालं की हा काही ना काहीतरी फ्रॉडच आहे. त्याच्या आधी जसं रात्री आमचं बोलणं झालं होतं की विला अवेलेबल आहे, आम्ही सकाळी उठल्या त्या बुकिंगच्या नंबरवर फोन लावला माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी आणि त्याने मला कॉलवर घेतलं त्या व्यक्तीबरोबर. आणि त्यावेळेस सकाळी माणूस होता एक, तर तो बोलला सर हाँ आपको बुकिंग करना आहे ना. तर त्याने असं सांगितलं की माझा फ्रेंड आहे, त्याला पण एकदा कन्फर्म करायचं आहे की कसं आहे काय वगैरे, अमाऊंट कॉस्टिंग सगळं बघायचं आहे. तर त्याने जेव्हा मला कॉन्फरन्सवर घेतलं तर मी बोललो की आपका पक्का बोलो विला अवेलेबल है. तो हाँ सर अवेलेबल है. बोला एक बार सिस्टम में चेक कर लो, अगर कल रात को कोई मैडम थी आज आप हो आपको पता नहीं रहेगा तो एक बार चेक कर लो. बोलता हाँ सर सिस्टम चेक किया मैंने, कोई भी बुकिंग नहीं है इसका. तर नंतर मग मी माझा स्क्रीनशॉट बुकिंगचा त्याला पाठवला. बोलो ये देखो मेरा बुकिंग है. तो सर यहाँ पे ना बारिश हो रहा है, इसकी वजह से लगता है सिस्टम अपडेटेड नहीं है, आपका बुकिंग है कन्फर्म है, आप निश्चिंत रहिए. हे कधी झालं 11 वाजता, म्हणजे मी ऑफिसला निघायचं फ्रायडेला नाही चालेल. हां फ्रायडेला म्हणजे ते. त्याच्यानंतर हे बाकीचं 7 विला वगैरे त्यांच्याशी नंतर माझा कॉन्टॅक्ट झाला. हे 3rd इन्स्टंट होता. आणि 4th इन्स्टंट हा 7 विलावाल्यांशी जेव्हा मी कॉन्टॅक्ट केलं वगैरे हे, तेव्हा पण त्याने आम्हाला खूप बोलबच्चन देऊन म्हणजे लिटरली तो मराठीमध्ये बोलायला लागला. हा सर बोला तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला भेटेल, माझ्याकडे अपडेट नव्हते, सध्या पाऊस पडतोय महाबळेश्वरला म्हणून आमचं नेट स्लो आहे हे नाही. तर मी त्याला बोललो पण आम्ही विला 20 दिवसाआधी बुक केलं आहे, तुझं नेट काल बंद असेल परवा पाऊस असेल, 20 दिवसाचे तुम्ही पेंडिंग नाही ठेवू शकत ना डिटेल्स. सो तो बोलला की नाही सर माईट बी राहून गेला असेल, नवीन स्टाफ आहे वगैरे ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर त्याने मला काही डिटेल्स दिले नाही. तो बोलला सर निश्चित राहा तुम्हाला भेटून जाईल, 1 तासाच्या आत तुम्हाला डिटेल्स येतील. आम्ही 1 तास थांबलो, डिटेल्स आले नाही. त्याच्यानंतर हे बाकीचं सगळं चालू झालं. आणि जसं मी त्याला बोललो की ओनरचा नंबर, ओनरशी बोल वगैरे हे, तर तो मला बोलला ओनर का नंबर दे दो. आणि त्याने फोन कट केला. फोन कट केल्या नेक्स्ट मोमेंट मला मेसेज आला की सर आपका रिफंड आपको मिल जाएगा विदिन 7 days. बस एवढंच बोलला तुम्हाला. तर त्याच्यावर मी त्याला रिप्लाय पण केला की वाय रिफंड आणि 7 days क्यों, मुझे अभी के अभी रिफंड चाहिए. मला तोपर्यंत कळालं होतं की 100% हे फ्रॉड आहे आणि मला रिफंड भेटणार नाही. पण मी तरी त्यांना बोललो की मला रिफंड आत्ताच्या आत्ता पाहिजे. मी त्याला 4-5 कॉल केले, त्याने उचललेत नाही परत. त्याने फक्त मला सांगितलं सर आपको आपका रिफंड मिल जाएगा, मैंने आपको सब बता दिया है. हा त्याचा लास्ट मेसेज होता. आणि त्याच्यानंतर मी त्याला कॉल करत राहिलो. त्याने उचललाच नाही. तर मी त्याला एक वॉर्निंग म्हणून म्हणतो ना घाबरवायला, असं टाकलं की देखो मेरा कॉल उठाओ वरना नेक्स्ट कॉल पोलीस स्टेशन से आपको आएगा. त्याने नाही उचलला कॉल. तोपर्यंत आम्हाला कळालं होतं. मग आम्ही काय करायचं असं ग्रुपमध्ये तर सांगितलं होतं. सो ऑनलाईन कंप्लेंट करायचं ठरवलं आम्ही. बोलू आता हे पैसे गेलेत, आता याची ऑनलाईन कंप्लेंट करायची. तर 1930वर मी काल दुपारीच त्याची कंप्लेंट लॉन्च केली. बिकॉज हे ट्रान्झॅक्शन 2 अकाउंटमधून झालं होतं. तर मला सगळे डिटेल्स मी शेअर केले, दोन्ही अकाउंटचे अकाउंट नंबर, ट्रान्झॅक्शन ID, कुठे गेलं वगैरे हे ते सगळं डिटेल झालं. ते शेअर केल्यानंतर तुमची ज्या तुम्ही ॲड्रेसवर राहता त्या पिनकोडला तुमची ती केस असाईन होते त्या लोकल पोलीस स्टेशनला. आम्ही कल्याणला राहतो, आमच्या इकडचं कोळशेवाडी पोलीस स्टेशन हे लोकल पोलीस स्टेशन आहे. सो काल संध्याकाळी 7 वाजता ती केस रजिस्टर झाली कोळशेवाडी पोलीस स्टेशनला. सो माझे तुम्हाला हे डिटेल्स दाखवतो. हे माझं कंप्लेंट आहे जे मी ऑनलाईन केलं होतं, स्क्रीनशॉट आहे त्याचा. हा कंप्लेंट ID आहे. तुम्ही ज्यावेळेस 1930वर फोन करता असा एक मेसेज येतो तुम्हाला, त्याच्यामध्ये तुमची कंप्लेंट ID असते आणि तुमचं फर्दर कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ते कुठे गेलं आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला असाईन झालं हे दाखवतं. तर असा एक येतो, तर त्याची मी प्रिंटआउट काढून ठेवली होती. त्यानुसार आज सकाळी उठल्या मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला पोलीस स्टेशनमधून हे डॉक्युमेंट्स आले, PDF आली बेसिकली. तुम्ही बघू शकता इकडे पोलीस स्टेशनचा स्टॅम्प आहे विथ साईन. तर याच्यामध्ये माझे ट्रान्झॅक्शन जे मी काल सांगितले होते ते डिटेल्स होते आणि मल्टिपल लेयर्स आहे त्याच्यामध्ये. अगर तुम्ही जर नीट बघितलं, लेयर 1, लेयर 2, लेयर 3, लेयर 4, लेयर 5 अशा असतात. सो बेसिकली लेयर म्हणजे काय, लेयर 1 इज माझा अकाउंट, लेयर 2 इज त्याचा अकाउंट, लेयर 3 इज समवन एल्स अकाउंट. दॅट इज वॉट मी हे इंटरप्रिट केलं आहे. मला ॲक्च्युअलमध्ये माहीत नाही, बट मला जेवढं मी हे वाचलं त्याच्यावरून मला एक कळलं की माझ्या अकाउंटमधून त्याच्या अकाउंटमध्ये गेले, म्हणजे लेयर 1 टू लेयर 2 त्याच्या अकाउंटमधून अजून एका अकाउंटमध्ये ते पैसे गेले. मल्टिपल अकाउंट्स इन्व्हॉल्ड असतात, मल्टिपल अकाउंट्स इन्व्हॉल्ड आहेत. सो माझे 3750 जे मी केले होते ते
फेडरल बँकमध्ये गेले. फेडरल बँकमधून ते रेझिलेंट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये गेले आणि तिथून ते गेलेले आहेत कर्नाटका बँक लिमिटेड, तिथून गेलेत सर्वोदय बँक लिमिटेड. सो तुम्ही बघू शकता हे कसं कसं ड्रिल डाऊन होतं. त्याच्यानंतर जे 16,000 आम्ही भरले होते ते गेले येस बँकमध्ये. येस बँकमधून ते पेटीएम थ्रू इंडियन बँकमध्ये गेले आणि इंडियन बँकवर आहे ना वाटतं कोणीतरी कंप्लेंट केली असावी, बिकॉज त्याच्यामध्ये ना नेसेसरी ॲक्शन हॅज बीन टेकन ऑन दिस मनी ट्रान्झॅक्शन असा एक रेफरन्स रिमार्क आहे ज्या शीटमध्ये जे मी बघतोय ते. सो जसं आमच्यावर फ्रॉड झालाय तसं अजून कोणावर झाला असेल आणि त्यांनी ही गोष्ट रेज केली आहे म्हणून या सगळ्या गोष्टी इकडे दिसतात आहे. आता सध्या आम्हाला जी डिटेल्स कळाली आहे पोलीस स्टेशनमधून किंवा सायबर सेलमधून की तुमचे पैसे अजून विड्रॉ झाले नाही आहेत, बट ते बँक टू बँक रोल होतात. आता हे किती लेअरपर्यंत जात आहे आम्हाला माहीत नाही आहे. ॲट द सेम टाईम आम्ही आमच्या दोघांच्या बँकमध्ये म्हणजे ICICI आणि HDFCला याची कॉपी, कंप्लेंट नंबर, आमचे ट्रान्झॅक्शन IDs सगळं हे जे त्यांचे सॉफ्ट कॉपीज ईमेल केला आहे आणि बँकला पण इंटिमेट केलं आहे. जर हे पुढे जसं जसं जात आहे ही जी ट्रान्झॅक्शन जिकडे जिकडे होते तुम्ही सबसिक्वेंट बँक्सला सांगा हे ट्रान्झॅक्शन होल्ड करायला. त्याच्या आधी आम्ही काय केलं, जेव्हा मला कळलं की फेडरल बँकला माझे पैसे गेलेत, मी पहिले फेडरल बँकच्या कस्टमर केअरला फोन लावला की असं असं माझं ट्रान्झॅक्शन झालं आहे, माझ्याकडे पोलीस FIRची कॉपी आहे. बेसिकली ही FIR नाही आहे पण ही कंप्लेंट आहे जी तुम्ही हीच सध्या FIR समजू शकता. याच्यामध्ये सायबर क्राईममध्ये FIR नाही होत, तर ही एक कॉपी आहे जी त्यांनी आम्हाला दिली आहे आणि तीच रेफरन्स म्हणून आपण ठेवू शकतो. आणि ही मी त्यांना बोललो पण की मी तुम्हाला पाठवतो, त्या बेसिसवर तुम्ही हे अकाउंटमध्ये हे पैसे ते होल्ड करा किंवा फ्रीज करा. पण ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स मी एक थर्ड पर्सन आहे, अननोन आहे त्यांच्यासाठी, ते लोक कोणाचंही अकाउंट फ्रीज नाही करू शकणार, दॅट्स ऑब्वियस. तर मी माझ्या बँकला सांगून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत सध्या. त्यांनी मला टॅग दिला आहे 13 सप्टेंबरपर्यंत या सगळ्या गोष्टी ट्रॅक करून रिझॉल्व करणार असं सांगितलं आहे. बट अगेन आम्हाला माहीत नाही आहे हे होऊ शकतं नाही होऊ शकत, बिकॉज आम्ही चेक केलं सेम टाईम पिरियडमध्ये त्या व्यक्तीने बोलण्यापेक्षा यांची पूर्ण टीम आहे, त्या टीमने कमीत कमी 6 ते 7 लोकांना फसवलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला हे कधी कळलं जेव्हा आम्ही ट्रू कॉलरवर गेलो. ट्रू कॉलरवर त्याचे हे डिटेल्स आलेले आहेत, तुम्ही बघू शकता की त्यांना वॉर्निंग पोटेन्शियल फ्रॉड म्हणून इकडे डिस्कस म्हणजे त्यांनी हायलाईट केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली कमेंट्स बघू शकता 14 जुलै, 16 जुलै आणि ट्यूजडे म्हणजे 22 तारखेला. 21ला मी केलं पेमेंट, 22 तारखेला हे सगळं झालं आहे. त्यांनी सांगितलंय स्कॅमर्स प्लीज डोंट पे द मनी, दे डिडंट हॅव एनी फार्म हाऊस और रेझॉर्ट, दे जस्ट टेक मनी, फ्रॉड पर्सन. हा त्यांचा नंबर आहे इकडे, मी हा नंबर हायलाईट करतो. मी हा नंबर सुमितला सांगेल की डिस्क्रिप्शनमध्ये पण टाक. त्याचे 3 नंबर्स आहेत बेसिकली. एक नंबर त्यांचा ब्लॉक झालेला आहे, हे बाकीचे 2 नंबर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही त्यांचा नंबर ॲड करा, ब्लॉक अँड रिपोर्ट करा स्पॅम म्हणून. आम्हाला असं सांगण्यात आलं पोलीस स्टेशनमधून की मॅक्सिमम 5-6 लोकांनी जरी त्यांना ब्लॉक आणि फ्रॉड म्हणून रिपोर्ट केलं तर त्यांचं अकाउंट बंद होऊ शकतं. पण हे लोक तिकडेच थांबणार नाहीत, त्यांनी ते पण सांगितलं मल्टिपल नंबर्स घेणार नावावरती वगैरे आणि हे सगळं चालू राहणार आहे. त्यांनी मला ॲट द सेम टाइम हे पण सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही असे बुकिंग करता ते ऑनलाईन वगैरे, तर 1-2-3 गोष्टींची काळजी घ्या. फर्स्ट, ज्यांना तुम्ही नॉर्मल कॉल करू शकता त्यांच्याशीच तुम्ही डील करा. नॉर्मल कॉल म्हणजे नॉर्मल आपण जो कॉल करतो, नॉट व्हॉट्सअप कॉल. नॉर्मल कॉल इज ऑलवेज ट्रेसेबल. नॉर्मल कॉल इज ऑलवेज ट्रेसेबल बिकॉज नॉर्मल नंबर घ्यायला तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, ऑब्व्हियसली ते रेकॉर्डमध्ये असतात. हा नंबर पण घ्यायला लागले असतील बट याच्यावरून कॉल्सच झालेले नाही आहे, सो त्यांचं लोकेशन ट्रेस नाही करता येत, असं झालं आहे. तुमच्या नॉर्मल कॉलवरून तुमचे लोकेशन ट्रेस करता येतात, बट व्हॉट्सअप कॉल्सचे लोकेशन ट्रेस करणं डिफिकल्ट आहे. सो पहिली गोष्ट ती. सेकंड गोष्ट असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला QR कोड देणार पे करायला, ट्रान्झॅक्शन करायला, QR कोड थ्रू कधीच ट्रान्झॅक्शन करू नका. त्यांना सरळ सांगा तुमच्या बँक डिटेल्स द्या, आम्ही बँक डिटेल्सवर पेमेंट करू, किंवा नंबर द्या तुमचा, त्या नंबरवर आम्ही पेमेंट करू. QR कोडचं काय होतं, QR कोडवरून बँक डिटेल्स व्हेरीफाय नाही करतायत. जर आपल्याला कोणाच्या बँकर्सचे, त्या व्यक्तीचे बँक डिटेल्स जर भेटले, तो कोणत्या बँकचा होल्डर आहे, त्याचा ॲड्रेस काय, त्याने कोणते डॉक्युमेंट सबमिट केले ॲट द टाइम ऑफ ओपनिंग दॅट अकाउंट, या सगळ्या गोष्टी भेटू शकतात. सो ह्या 2 गोष्टी तर तुम्ही बघाच. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही करताय, जर का तुम्ही कर्जतचा करताय, लोणावळ्याचा करताय, पहिले जाऊन त्या लोकेशनवर काय आहे का नाही चेक करा.
Random, लोकेशन घ्या त्यांच्या Location घ्या. चेक करा की चेक करा काय आहे, विला आहे का. पहिल्याच वेळेस तुम्ही केअरटेकरचा नंबर घ्या. केअरटेकरचा नंबर घेऊन तो वाटलंस तर मल्टिपल लोकांकडून तुम्ही व्हेरीफाय करा की नक्की ही फ्रॉड नाही आहे ना, जेन्युअन आहेत ना. बिकॉज आजच्या काळात जेन्युअन लोक भेटणं खूप डिफिकल्ट आहे. आणि अशातल्या अशात जेव्हा की एवढे नंबर ऑफ फॉलोअर्स आहे, इंस्टाग्रामवर एवढी मोठी फॅमिली आहे त्यांची, एवढे पोस्ट आहे, तरी लोक फ्रॉड निघतात आहे. सो हे थोडंसं कन्सर्निंग आहे. दुसरी गोष्ट आम्हाला जेव्हा कळाली, इंस्टाग्रामचे त्यांचे जेवढे पण पोस्ट होते हे एकाच दिवशी केलेले होते. मॅक्सिमम पोस्ट जर 100 पोस्ट असतील तर 100 पोस्टमधले 30 पोस्ट त्याने एकाच दिवशी केले होते. त्याच्यानंतरचे 20 पोस्ट त्याने एकाच दिवशी केले होते. आणि हे 2024ला केलेलं आहे. आणि जेवढं मला इंट्युशन्स येतात आहे, हा फ्रॉड खूप आधीपासून ते करत आलेले आहेत. त्यांनी फक्त एरिया नंबर चेंज करतात आहे. आता त्यांनी महाबळेश्वरचा ॲड्रेस दिला होता, महाबळेश्वरच्या ॲड्रेसवर त्यांचं कोणीच नाही आहे, ते ऑफिसच एक्झिस्ट करत नाही. त्यांनी ते पण लोकेशन पिन करून ठेवलं आहे. तुम्ही त्यांची वेबसाईट चेक कराल तर वेबसाईट पण आहे, ती पण प्रॉपर आहे. अशी एकदम चिंदी वगैरे काय बोलू नाही शकत, पण त्यांनी प्रॉपर वेबसाईट वगैरे केलेली आहे, जिकडून तुम्ही रिडायरेक्ट होऊन व्हॉट्सअपवर येतात, इंस्टाग्रामवरून रिडायरेक्ट होऊन तुम्ही व्हॉट्सअपवर येतात, परत पेजेस. त्यांचं कॅटलॉग बघाल तुम्ही व्हॉट्सअपवरचं विलासचं, तो खूप आहे. म्हणजे एव्हरी टाईप ऑफ विला यू कॅन गेट देअर. 150 to 60 villas listed आहे त्यांच्याकडे, राईट फ्रॉम 1 BHK to 10 BHK 12 BHK. सो हे त्यांची सगळं चोरून आणलंय त्यांनी, त्यांचं स्वतःचं नाही आहे. मी तर खरं आज पोलिसांना पण तेच सांगितलं या हरामखोरांना लवकर पकडा. बिकॉज यू नेव्हर नो हे किती लोकांचे पैसे खात असतील आणि त्याच्यावर मजा करत असतील. आणि मेन म्हणजे यांच्या इन्स्टा पेजवरती तुम्ही बघाल तर त्यांनी क्रिएटर्सचे पण व्हिडिओज डाउनलोड करून त्याच्यावरती पोस्ट केले. मी त्याचं लिंक पण टाकेल, त्यांची इंस्टाग्रामची बायोची लिंक त्यांची जी असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये पण भरपूर जणांनी आता रिसेंटली कमेंट्स केल्या आहे की स्कॅम आहे, फ्रॉड आहे. सो इफ पॉसिबल तर इंस्टाग्रामवरती पण आपण जाऊन त्यांना रिपोर्ट मारा स्पॅम म्हणून, किंवा त्याच्यामध्ये डिफरंट भरपूर काही कॅटेगरीज आहे रिपोर्टच्या याच्यामध्ये, रिपोर्ट ॲज फ्रॉड वगैरे. सो इफ पॉसिबल ते पण जरा. मी त्यांचं अकाउंट तुम्हाला दाखवतो एकदा. stayhorizon.in हे बघा, हे त्यांचं अकाउंट आहे. हे बघा, तुम्हाला मी थोडंसं अजून झूम करतो. हे त्यांचं अकाउंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढे त्यांचे विलासचं त्यांचं हे आहे. त्यांची फॉलोवर लिस्ट आहे ती पण जेन्युइन आहे, म्हणजे आम्ही ते पण चेक केलं की त्यांनी 42 लोकांना फॉलो करतात, 74.3K त्यांचे फॉलोअर्स आहे. सो हे त्यांचं सगळं असं आहे. सो हे भरपूर सारे असे स्कॅम्स चालू आहे सध्या. कारण मनसून म्हटलं की सगळेजण ट्रिपला जातात विलास किंवा रिसॉर्ट्सवरती, आणि सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक ट्रेंडिंग असल्यामुळे सगळे त्याच्यावरतीच जास्तीत जास्त सर्च करायला ट्राय करतात. सो या स्कॅमपासून वाचण्यासाठीच आम्ही विचार केला की चूप राहण्यापेक्षा आपण याचा एक व्हिडिओ बनवू आणि हा स्प्रेड करू. जेवढा जास्तीत जास्त स्प्रेड होईल तेवढं म्हणजे आम्ही यावेळेस फसलोय पण दुसरे कोणी फसू नये, त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलाय. आणि अगेन सेम आहे, म्हणजे आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांना कोणाला डिमोटिवेट नाही करायचं, बट आहे किंवा कोणाची इमेज स्पॉईल नाही करायची. पण तुम्ही जर जेन्युइन असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही देखील फॉलो केल्या पाहिजे. किंवा कस्टमर म्हणून जर का समोरचा तुम्हाला विचारतोय, तुमच्या जेन्युइननेसवर क्वेश्चन करतोय, तर तुम्ही पण त्याला ते डिटेल्स दिले पाहिजे. तुम्ही नॉर्मल कॉल म्हणा किंवा केअरटेकरचा नंबर म्हणा किंवा तुमचं आधार कार्ड, पासपोर्ट, जे काय म्हणजे जे काय डिटेल्स असतील ते जर समोरचा मागतोय तुमच्याकडून व्हेरीफाय करण्यासाठी, तर ते तुम्ही दिलं पाहिजे. हे कोणासाठी आहे? हे जे विला रेंटल कंपनीज आहे, मी हे त्यांना हा मेसेज आहे, कस्टमरसाठी नाही आहे. कस्टमर हा तुमचा हक्क आहे की तुम्ही समोरच्या कंपनीला तुम्हाला जे डिटेल्स पाहिजे व्हेरीफाय करायचे ते तुम्ही व्हेरीफाय केलेच पाहिजे. त्याच्याशिवाय बुकिंगला प्रोसीड करू नका. मग भलेही तुम्हाला चांगली डील भेटत असेल, स्वस्तातली असेल, कशी असेल, प्रोसीड करू नका. बिकॉज ॲट द एंड आज 10 रुपये गेले काय, 100 रुपये गेले काय, किंवा 10,000 रुपये गेले काय, पैसे गेल्याचं दुःख तुम्हाला आहे, आम्हाला आहे. बिकॉज त्यांचा मेन मोटिव्ह तोच आहे. ते बेसिक जो रेट चालू असतो मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा लोअर रेट तुम्हाला देणार, जेणेकरून तुम्ही बुकिंगसाठी प्रोसीड करणार त्यांच्याबरोबर. तो त्यांचा मेन मोटिव्ह हाच असतो की ते रेट देतानाच कमी देणार तुम्हाला. जर बाहेर 35-40 चालू आहे
ते तुम्हाला 25 देणार, तुम्ही बोलणार अरे वा हा बजेटमध्ये, हा लक्झरी विला आपल्याला बजेटमध्ये भेटतो, आपण घेऊया. राईट. सो त्यासाठी विचार करा, बुकिंग करण्याआधी सगळे डिटेल्स तपासून पहा. जेव्हा तुम्हाला गॅरंटी होईल की नाही बाबा हा ट्रस्टेड विला आहे किंवा हा प्रॉपर आहे, जे डिटेल्स वगैरे, तरच तुम्ही पुढे जा आणि विला बुकिंग करा. आता तुम्ही दादाकडून ऐकलंच आहे की हे कसं कसं आमच्यासोबत घडत गेलं. तर हा व्हिडिओ बनवण्याचा मेन मोटिव्ह आमचा हेच होता की जे आमच्यासोबत घडलं हे दुसरं कोणासोबत घडू नये, कारण शेवटी लॉस ऑफ मनी इज लॉस ऑफ मनी. तर मी रिक्वेस्ट करेल की हे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला पण शेअर करा, सो दॅट ते कधी या ट्रॅपमध्ये येणार नाही. एवढंच बोलू शकते, सावधान रहे, सतर्क रहे. दुसरं थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.